नमस्कार मित्रांनो, तोही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे। त्या ट्विस्टमध्ये मात्र मित्रांनो आपण असं बघितलेलं आहे की अंजलीला खूप मोठा शॉक बसलेला आहे आणि अंजली या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी आता स्वतःचा जीवसुद्धा द्यायला निघालेली असते, परंतु अर्णव आणि ईश्वरी तिला ह्या संकटातून वाचवतात। आणि त्याच वेळेस आता रमाकांत बाबांबरोबर आता जो काही अर्णवचा मित्र आलेला आहे, जेणेकरून तो अंजलीवर इतकं प्रेम करत आहे आणि तोच आता आल्यामुळे आता मालिकेमध्ये आणखीनच एक नवीन ट्विस्ट येणार आहे। कारण आता मालिकेमध्ये आता अंजलीचं लग्न त्या म्हणजे अर्णवच्या मित्राबरोबर तर आता अर्णव, ईश्वरी आणि घरातील सगळेजण खुशीने लावून देणार आहे। पण हे अंजलीला तर आता हे डिव्होर्स घ्यायचा असतो राकेशपासून। राकेशच्या कोणत्याही आठवणी आता घरामध्ये ठेवायच्या नाहीत, तेव्हा राकेशच्या सगळ्या काही आठवणी मात्र तिने कपाटातून काढलेल्या असतात आणि त्या सगळ्या मात्र आता तिने जाळून टाकलेला असतो। पण त्याच वेळेस आता घरामध्ये खूप धूर झालेला असतो, अंजलीला जबर शॉक बसलेला असतो आणि अंजली मात्र आता इतकी बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते। सगळ्या वस्तू तिने तेथे जाळून टाकलेल्या आहेत आणि घरामध्ये आता कर्णिका तेथे आहे। कर्णिका मात्र लहान आहे, ती पाळण्यामध्ये खेळत आहे, परंतु अंजलीला कशाचंही भान नसतं। अंजली मात्र स्वतःला सगळं काही आता अगदी विसरलेली असते। राकेशने तिला इतका मोठा धोका दिलेला आहे याचं तिला फार वाईट वाटलेलं असतं, तेव्हा मात्र आता अंजली पूर्णपणे बेशुद्ध पडते। अर्णव, ईश्वरी हे सगळेजण मात्र आता धावतच अंजलीच्या रूममध्ये येतात नक्की काय झालेलं आहे बघण्यासाठी। आणि त्याच वेळेस अंजलीने राकेशच्या सगळ्या आठवणी जाळून फेकून दिलेल्या असतात, पण तेथे मात्र उरला राहिलेला असतो आता राकेशचा मोबाईल। आणि त्या मोबाईलमध्ये आता असे काहीतरी पुरावे आहे, तर तो मोबाईल आता ईश्वरीच्या जवळ असतो। पण आता घाईने डॉक्टरांना बोलावलं जातं आणि डॉक्टर आल्यानंतर अंजलीला मध्ये ठेवावं लागेल असं डॉक्टर जेव्हा म्हणतात आणि त्याच वेळेस आता हा अर्णवचा मित्र तेथे आलेला आहे आणि तो अंजलीचं जीवन तर सावरतो, परंतु आता खटक तर काय, हे वल्लरीला डोक्यामध्ये कायम तिच्या खटकतं सुरूच असतं। आता काही झालं तरी राकेश नावाचा पडदा आपण फाश केलेला आहे, बरोबर प्रॉपर्टीचा मालक होऊन बघणाऱ्या ह्या राकेशला म्हणजे या राजेशला मी तर जेलमध्ये पाठवलं, परंतु त्याच्याकडे असणारा माझा पुरावा मला नष्ट करावा लागेल, म्हणून एकदा मला त्याला भेटायला जावं लागेल, म्हणून ती राकेशला जेलमध्ये भेटायला जाण्याचं ठरवते। पण त्या अगोदर मात्र आता मला नम्रता आणि आता ही ईश्वरी या दोघीमध्ये असं काहीतरी तुफान वादळ उठवावं लागेल, जेणेकरून अर्णव आणि ईश्वरी या दोघांमध्ये फट पडेल आणि ह्या दोघांमध्ये एकदा फूट पडली तर अर्णव मात्र ईश्वरीला काहीतरी असं कायमचं घराच्या बाहेर काढेल, असं काहीतरी मला अर्णवच्या समोर आणावं लागेल, जेणेकरून आता ईश्वरी सगळं काही अर्णवच्या नजरेतून उतरेल। परंतु यासाठी मला ह्या नम्रताचा वापर करून घ्यावा लागेल। तेव्हा ती नम्रताचे अनेक वेळा कान भरण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेस आता आजीने इकडे निर्णय घेतलेला असतो। आजीने असा निर्णय घेतलेला आहे की ईश्वरी मात्र आता ह्या घरचा कारभार पाहण्यासाठी योग्य आहे आणि ती या घरची मोठी सून असल्या नात्याने मात्र आता माझी जबाबदारी तर संपत तर आलेली आहे आणि वल्लरी तर कशी आहे आपल्याला माहिती आहे, वल्लरीवर मी घराची जबाबदारी सोपवू शकत नाही, त्यामुळे घरातील आता ह्या तिजोरीच्या चाव्या वगैरे आहे तर त्या सगळ्या मला ईश्वरीच्या ताब्यात देऊन आता ह्या घराचे हक्क मला ईश्वरीकडे द्यायचे आहेत, म्हणून आजीचा निर्णय असतो। आजीने मात्र आता घरातील सगळ्यांना एकत्र बोलवलेलं आहे आणि त्यात म्हणजे अंजलीची अवस्था खूप बिकट असते, ती ICU मध्ये असते। मग आता अंजलीसुद्धा या दुःखातून सावरते की नाही, मग आता मला ईश्वरीलाच आता हे सगळं काही कारभार सोपवावं लागेल, जेणेकरून ईश्वरी या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवू शकेल आणि सगळ्यांना अगदी एकत्र ठेवू शकेल, असा आता आजीचा प्लॅन असतो। म्हणून आजीने सगळं काही मात्र आता ईश्वरीच्या हातात दिलेलं असतं। तेव्हा आता अंजलीलाही म्हणजे त्या वल्लरीला हे तर खूपच जास्त खटकतं। ती लगेच आता नम्रताचे कान भरण्याचा प्रयत्न करत आहे। नम्रताला म्हणते की बघ तुझ्या म्हणजे तुझ्यापेक्षा छोटी आहे, परंतु घरामध्ये मोठी असल्यामुळे घरांचं प्रत्येकाचं मन तिने कसं जिंकून घेतलेलं आहे, कारण तिला प्रॉपर्टीची मालकीण व्हायचं आहे आणि तू तर काय फक्त घरातील मोलकरीण आणि दिवसभर मात्र किचनमध्ये राबत राहा।
तुला काय कळणार घरातील आता हक्क काय असतात, आणि तू सुद्धा मला जे हक्क मिळाले नाही ते तुला सुद्धा मिळणार नाही, कारण ह्या सगळ्या हक्काची वाटेदार आता ही फक्त आणि फक्त ईश्वरीच आहे. तेव्हा अविनाश मामा मात्र हे सर्व बोलणं आता वल्लरीचं ऐकतो आणि तो वल्लरीला म्हणतो की वल्लरी, तू काय बोलतेस? तुझं तुला समजतंस का? का नम्रताचे कान भरते आणि त्या दोघी बहिणीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते? ईश्वरीचा स्वभाव तुला कसा आहे माहिती आहे. ईश्वरी कधीही नम्रताला दुरावा देणार नाही, आणि तू का नम्रताचे कान भरते? त्यावरती नम्रतासुद्धा म्हणते की हो ना बाबा, आता ईश्वरी आणि मी लहानपणापासून एकत्र राहिलो. आम्ही आता इशू मला कसे आहे माहिती आहे. इशू कधीही माझ्या वाट्याचा आनंद कधीही तिने हिरावून घेतलेला नाही. माझ्यासाठी ती काय काय करत होते हे आत्तापर्यंत मला माहिती आहे, परंतु आई सतत मला ईश्वरीबद्दल का सांगत असतात मला हेच कळत नाही, आणि आईंचं हे वागणं मला खटकतं. तेव्हा वल्लरीला मात्र आता खूप नम्रताचा राग येतो, आणि आता या नम्रताला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे असं ती आता ठरवते, जेणेकरून नम्रता मात्र काहीतरी आता ह्या ईश्वरीबरोबर कटकारस्थान करील, आणि काही झालं तरी ह्या दोघीमध्ये मला फूट पाडायचेच आहे. आणि जेणेकरून ह्या दोघीमध्ये फूट पाडली, ह्या दोघीमध्ये भांडण निर्माण झाली तर ईश्वरी आणि अर्णव हे दोघं आपोआप बाजूला होतील. त्या दोघांना मला एकत्र येऊन द्यायचं नाही असे ती ठरवते. त्यानंतर मात्र आता ईश्वरी अंजलीची फार काळजी घेत असते. अंजलीच्या प्रत्येक ती आता तिला काय हवं काय नको, आणि कर्णिकाची तर ती आपल्या पोटच्या मुलीप्रमाणे काळजी घेत असते. अंजलीला कशाचीही सूद नसते, परंतु रमाकांतला सुद्धा आपल्या अंजलीची काळजी वाटत असते. तो अंजलीची अवस्था बघतो, म्हणून त्याला आता अंजलीला ह्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी फक्त एकच उपाय आहे. राकेशपासून अंजलीचा डिव्होर्स घ्यायचा आणि अंजलीचं पुन्हा थाटामाटात लग्न करून आता तिला सुखात ठेवायचं. आता तो अर्णवला याबद्दल सांगतो. अर्णव मात्र याबद्दल अगोदर ऐकायला तयार नसतो, परंतु अंजली ताई जर सुखात राहत असेल, तिचा संसार सुखी होत असेल तर मला सुद्धा काही हरकत नाही हे मात्र आता अर्णव मान्य करतो. आणि आता त्यासाठी तो ईश्वरीला विचारतो. ईश्वरी म्हणते की जर आता आपली अंजलीताई सुखात राहणार असेल आणि त्यांच्या चेहऱ्यावर जर आनंद येणार असेल तर मात्र माझी काही हरकत नाही, पण एकदा अंजलीताईंशी आपल्याला या विषयावर बोलावं लागेल. तेव्हा अर्णव म्हणतो की अंजलीचं आणि माझ्या मित्र प्रतीक याचं आता एकमेकावर खूप प्रेम आहे, आणि फक्त अंजलीने मात्र आता ह्या राकेश आल्यामुळे राकेश तिला खूप आवडला आणि राकेशवर तिने प्रेम करून त्याच्याशी लग्न केलं. त्यामुळे खरंच अंजली ताई फसली, परंतु आता ह्या धक्क्यातून पात्र तिला प्रतीकच बाहेर काढू शकतो. तेव्हा आता मला प्रतीकला भेटावं लागेल आणि प्रतीकबरोबर लग्नाचा विषय काढावा लागेल. तेव्हा प्रतीक तर आता त्याने अजूनपर्यंत लग्नच केलेलं नसतं. तेव्हा तो म्हणतो की आता काही झालं तरी मी माझ्या बहिणीची आता प्रतीकसमोर भीक मागेलच तिच्या सुखासाठी. तर ईश्वरी म्हणते की हे बघा कर्णिकाची तुम्ही काही काळजी करू नका, एक मुलगी म्हणून मी कर्णिकाचा सांभाळ करेल, पण अंजली ताई सुखात राहायला हव्यात. आता ईश्वरीचा हा निर्णय ऐकून अर्णवला फार खूप म्हणजे भारी वाटतं, आणि तो म्हणतो की खरंच ईश्वरी तू किती चांगली आहे, मनापासून किती काळजी घेते सगळ्यांची, पण आत्तापर्यंत मी तुला खरंच खूप चुकीचं ठरवत आलो, जे आहे ते मात्र खोटं ठरवत आलो, परंतु काही झालं तरी आता मला म्हणजे हे तुला एक गोष्ट सांगायची आहे. आणि त्याने आता ईश्वरीला प्रेमाबद्दल सांगितलेलं असतं. ईश्वरीला असते. ईश्वरी म्हणते की हे बघा सर, जोपर्यंत माझ्या आईला आणि तुमच्या बाबांना बदनाम करणाऱ्या व्यक्तीला मी पकडू शकत नाही, तोपर्यंत मात्र जे तुमचं म्हणणं होतं ते तुम्ही माझ्या जवळ येणार नाहीत, आणि मी तुमच्या जवळ येणार नाही म्हणजे तुम्ही मला बायको म्हणून स्वीकारणार नाहीत. परंतु अर्णव म्हणतो की हे बघ मी ते बोलून गेलो, पण माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. ईश्वरी मनापासून आता खूपच लाजते आणि ती म्हणते की हे बघा सर, आता अंजली ताईंना आपल्याला ह्या धक्क्यातून कसं बाहेर काढायचं ते फक्त आता विचार करावा लागेल. आणि त्याच वेळेस आता इकडे ही सुप्रिया देवदर्शनातून घरी आलेली असते. देवाचं दर्शन झाल्यानंतर ती जेव्हा घरी येते, संजय आणि आता घराला कुलूप असतं. आता नक्की कुठे गेले असतील काही कळत नसतं. नम्रताला ती फोन करण्याचा प्रयत्न करते आणि त्याच वेळेस आता नम्रताला तर भीती वाटते. नम्रता म्हणते की आता आईचा फोन, आईला काय उत्तर द्यायचं, मी तर आता घाईने लग्न केलं, मग आईला तर घडलेली सगळी परिस्थिती सांगू किंवा नको सांगू, एकदा मी ईश्वरीला विचारते. म्हणून ती आता फोन घेऊन तसंच ईश्वरीकडे येते. ईश्वरीकडे आल्यानंतर ईश्वरीला म्हणते की बघ आईचा फोन येतोय, आई बहुतेक देवावरून आली असेल. तेव्हा ईश्वरी म्हणते की नमुताई तू काही काळजी
काळजी करू नकोस, मी आहे ना, मी आईला समजावेल. आणि आता सुप्रिया मात्र आता घराची चावी वगैरे काहीच नसतं म्हणून सुप्रिया संजयला घेऊन आता ह्या इकडे राजशिर्क्यांच्या घरामध्ये येते. आणि राजशिर्क्यांच्या घरामध्ये आल्यानंतर आता ती ईश्वरीला विचारते आणि त्याच वेळेस तिला समोर नम्रता दिसते. नम्रताच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असतं. ते बघून आता सुप्रियाला तर धक्काच बसतो. सुप्रिया म्हणते की नम्रता हे काय केलंस तू? मी तुला म्हणजे सांगितलं होतं की तू लग्न करायचं नाही मला येईपर्यंत, पण इतक्या घाईने मात्र तू हा निर्णय का घेतला? त्यावरती ईश्वरी बाहेर येते. ईश्वरी म्हणते की आई तू हे काही काळजी करू नकोस, नम्रताच्या बाबतीत काय झालं हे सगळं काही मी तुला व्यवस्थित समजावते. आणि त्याच वेळेस आता वल्लरी मामी ही बाहेर डोकावून पाहणार तोच आता सुप्रियाचं लक्ष जातं. सुप्रिया म्हणते की ही बाई कोण आहे आणि ही आता येथे काय करते? आता लगेच ईश्वरी म्हणते की आई तू कुणाबद्दल बोलते? सुप्रिया म्हणते की अगं ही तर तीच बाई आहे, आत्ता मी तुमच्या घरामध्ये बघितलं. तेव्हा वल्लरी लगेच आता रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करून लपण्याचा प्रयत्न करते. पण सुप्रिया आता तिच्या मागे रूममध्ये येते. वल्लरी खूपच घाबरते. वल्लरीला असं वाटतं आपण राकेशला भेटायला जेलमध्ये गेलो असतो तर ह्या सुप्रियापासून तरी वाचलं असतो. आणि आता काही झालं तरी ही सुप्रिया माझं भांडं फोडेलच. आणि आता लगेच ती वल्लरी म्हणते की हे बघ सुप्रिया, आता तुला जे काही सांगायचं आहे ते तू सांगू शकते, पण मी तुला आता एक असं वचन मागते. कारण आता वल्लरी नाटक करायला सुरुवात करते. कारण तुझी मुलगी या घरात सून म्हणून आलेली आहे, माझ्या मुलाची बायको, आणि ईश्वरीसुद्धा याच घरात आमची सून आहे. मग आता तुला हे सत्य सांगायचं किंवा नाही सांगायचं याचा तू विचार कर. सुप्रियाला मोठा धक्का बसलेला असतो. सुप्रिया सनकनी एका वल्लरीच्या कानामागे देते आणि म्हणते की काय विचार करायचा? तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघा शांतपणे विचार करा आपल्या दोघी लेकींचा, कारण आता त्या दोघी लेकी आमच्या घरात राहणार आहे आणि जर त्यांना सुखासमाधानी राहून द्यायचं असेल तर तुम्हाला शांत राहावं लागेल, माझं नाव कोणासमोर घ्यायला नको. तेव्हा आता सुप्रियाला खूप मोठा धक्का बसतो. सुप्रिया मात्र आता लगेच शांत होते. परंतु काही झालं तरी मी ईश्वरीला हे सर्व सांगणार आहे असं म्हणते. परंतु आता ही वल्लरी काही ना काही कारस्थान करत असते आणि सुप्रियाला धमकावते. परंतु सुप्रिया मात्र काही शांत बसत नाही आणि शेवटी ती ईश्वरीला सगळं काही खरं सांगणार असते. तर मित्रांनो, धोंड्यासाठी मात्र आता ही सुप्रिया आणि ही वल्लरी एकमेकींच्या समोर आलेले असतात. कारण आता लेक जावयाचा मान आपण अगदी राखायला हवा. जरी आपल्या मुलीने आपल्याला न सांगता लग्न केलेलं आहे, पण तरीसुद्धा मात्र आता आकाशचं आणि अर्णवचे सगळे काही मानपान व्हायला हवेत असं ठरवायला ती आलेली असते. परंतु येथे होतं तर काय, सुप्रियाच्या समोर मात्र वल्लरीचं सत्य येतं. तेव्हा मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.